नमस्कार मित्रांनो, आपण पंजाब नॅशनल बँक 545 वॅकन्सीज त्या LBOचा प्रिपरेशनबद्दल आज बोलणार आहोत. ह्या 30 डेजचा जो पॅकेज आहे त्याच्यामध्ये तुम्ही कसं प्रिपरेशन करायचं ह्या तुम्हाला सगळी माहिती देणार आहे. माझं नाव विनोद निकम आहे. 15 वर्ष मी कॉम्पिटिटिव्ह करिअर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मी कोच केल्या कॅन्डिडेट्सला आणि हजारो विद्यार्थी या कोचिंगच्या माध्यमातून त्यांना यशस्वी झालेले आहेत. 25 वर्ष मी बँक ऑफ बरोडामध्ये कार्यरत आहे आणि त्याच्यामुळे मला बँकिंगचं वर्किंग नॉलेज प्लस ट्रेनिंगचं नॉलेज हे दोन्ही कंबाईन मी आज तुम्हाला इथे देणार आहे. आता या वॅकन्सीजमध्ये महाराष्ट्रामध्ये 67 जागा म्हणजे 545 मध्ये जागा आहेत आणि त्या वॅकन्सीसाठी मराठी भाषा येणं आवश्यक आहे. म्हणजे याचा अर्थ की मराठी भाषिक विद्यार्थीच फक्त हे अर्ज भरू शकतात. पण याचा जो प्लान आहे, ज्या प्रिपरेशनची जी पद्धत आहे ती कशी असली पाहिजे आणि तुम्ही यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे 1 महिन्यामध्ये हा प्लान कसा, कारण ही एकच परीक्षा होणार आहे. खात्रीपूर्वक बघा की प्रोबेशनरी ऑफिसरमध्ये आणि याच्यामध्ये डिफरन्शिएशन जर केलं तर प्रोबेशनरी ऑफिसर म्हणजे काय आहे की IBPSच्या माध्यमातून फ्रेशर्सला जॉब दिलं जातं आणि LBO म्हणजे काय की लोकल बँक ऑफिसर म्हणजे काय, तुम्हाला 1 वर्षाचा शेड्यूल बँकमध्ये शेड्यूल 2 बँकमध्ये एक्सपिरियन्स लागतो. मग क्लेरिकलचा असो ऑफिसरचा असो, म्हणजे तुम्हाला ॲक्सिस HDFC आणि तुम्ही तो अर्ज भरलेला आहे. आता येऊया आपण या वॅकन्सीजकडे. हा वॅकन्सीचा जर तुम्ही आराखडा बघितला तर तुम्हाला रिटर्न टेस्ट ही 150 प्रश्न आहेत, 150 मार्काचे आहेत आणि -1/4 आहे. स्क्रीनिंगमध्ये डॉक्युमेंट स्क्रुटिनी ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट्स आहे आणि लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट मराठी क्वालिफाईंग ओनली एक्झम्प्टेड इफ मराठी इन 10th and 12th 10वी 12वीला असेल तर तुम्हाला एक्झम्पशन आहे. मात्र तुम्हाला एक परीक्षा आहे आणि इंटरव्ह्यू मात्र 50 मार्काची आहे. ही महत्त्वाची, म्हणजे रिटर्न टेस्ट क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला मी ह्याची पण माहिती देईन. याच्यामध्ये 25 मार्काची ती जनरलसाठी आहेत आणि 22.5 ही मार्क आहेत ती तुम्हाला टोटली दिलेली आहेत, ती म्हणजे SC/ST करतात. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रिपरेशन पार्ट. प्रिपरेशनचं आपण थोडंसं जरा विस्तारमध्ये बघूया. रिझनिंग आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड हे 25 प्रश्न आहेत, 25 मार्क आहेत आणि 35 मिनिटाची आहे. त्याचप्रमाणे इथे तुम्ही बघा डाटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, म्हणजे ह्याच्यावरती जे प्रश्न येणार ते तुम्हाला माहिती आहेत की हे बार ग्राफ ॲनालिसिसवरती प्रश्न असणार, इंटरप्रिटेशनवरती असणार, लाईन ग्राफवरती असणार, कधी कंबाईन असणार. सर डाटा सफिशियन्सी आणि ॲनालिसिस या पार्टवरती हा प्रश्न असणार पेपर. त्याच्यामुळे इथे सुद्धा 25 प्रश्न, 25 मार्क आणि 35 मिनिटं दिलेली आहेत. म्हणजे इथे 25-25 दोघांना दिलेले आहेत. पण इथे मात्र कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड हा पेपर आहे कंबाईन विथ रिझनिंग, त्यामुळे काही प्रश्न त्याची सुद्धा असतील, 5-10 प्रश्न त्याची सुद्धा असतील. मग इंग्लिश लँग्वेज, आता इंग्लिश लँग्वेज हा जो पेपर आहे 25 प्रश्न, 25 मार्क, 25 मिनिटं आणि मोस्टली इंग्लिश लँग्वेज इथे दिलेली आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये रिडिंग कॉम्प्रिहेन्शन्स, पॅराग्राफ्स, रायटिंग्स वगैरे ह्याच्यावरती प्रश्न असतात. ही प्रश्न देखील तुम्हाला फार महत्त्वाचे असतात आणि ह्याचा प्रिपरेशन करायला तुम्हाला एक सिम्पल म्हणजे तुम्हाला एडिटोरियल्स वगैरे वाचावे लागतात आणि त्यामुळे तुमचं रिडिंग कॉम्प्रिहेन्शन स्पीड वाचतं, बदल्स, ग्रामर, आर्टिकल्स वगैरे हे सगळं याच्यामध्ये येतं. त्यानंतर क्वांटिटी ॲप्टिट्यूड. आता ह्या ज्या 2 पेपर आहेत, हा एक म्हणजे जेव्हा बँक POची एक्झाम देता तुम्ही IBPSची, तेव्हा तुम्हाला प्रिलिम्सला क्वांटाचा प्रश्न असतात आणि तुम्हाला क्वांटिटी ॲप्टिट्यूडमध्ये डेटा इंटरप्रिटेशन पण इन्क्लूड होतं. इथे तुम्ही सेपरेट केलं आहे, पण इथे सुद्धा 25 प्रश्न, 25 मार्क आणि 35 मिनिटं. म्हणजे मित्रांनो हे जे 4 पेपर आहेत हे इम्पॉर्टंट पेपर बघा, 100 प्रश्न 100 मार्क झालेले आहेत. पण आता जेव्हा तुम्ही महत्त्वाचा पार्ट जो आहे तो म्हणजे तुम्ही जनरल इकॉनॉमिक आणि बँकिंग अवेअरनेस याचे 50 प्रश्न, 50 मार्क आणि 50 मिनिटं. आणि म्हणून ही पूर्ण परीक्षा जर तुम्ही बघितलं तर 150 प्रश्न, 150 मार्क आणि 180 मिनिटं म्हणजे 3 तासाची परीक्षा आहे. इथे डिस्क्रिप्टिव्ह पेपर पण नाही आहे आणि एकच परीक्षा जर तुम्ही पास झालात, तुम्ही समजा ही 150 प्रश्न, 150 मार्क. आता बघा काही काही विद्यार्थी असं असतं की सगळे प्रश्न सोडवायला जातात. कॉम्पिटिटिव्हमध्ये टॉपला येणारा विद्यार्थी जो असतो आणि आपल्यामध्ये हा फरक असतो की ते 100% कुठलेच प्रश्न सोडवत नाही. मात्र त्यांचे जे प्रिपरेशन असतं याच पद्धतीने होत असतं. त्यामुळे प्रिपरेशन करताना तुम्हाला प्रॅक्टिसचा जोड द्यावा लागतं. आता इथे बघूया की आपल्याला ही जी दिलेली आहेत ह्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग जे आहेत ते 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहेत. म्हणजे 1/4 निगेटिव्ह मार्किंग म्हणजे तुम्ही बघा की 4 प्रश्न चुकले 1 मार्क जातो. नंतर सेक्शनल कट ऑफ तुम्ही 40% आहेत, म्हणजे प्रत्येक सेक्शनला 40% तुम्हाला पासिंग. म्हणजे तुम्ही इथे बघा की 25 प्रश्नाला समजा 35 मार्क असतील तर 40% त्याचे काढले तर तुम्हाला तेवढी मार्क तुम्हाला जनरलला पाहिजे आणि 35% ही रिझर्व कॅटेगरीला पाहिजेत. म्हणजे तुम्हाला प्रत्येक
ऑप्शनल ते सब्जेक्ट तुम्हाला पास करावं लागणार. एव्हरी सेक्शन यू टू क्वालिफाय. आता आला आपल्याला टोटल प्लॅन. आता हा पहिला आठवडा, हा दुसरा आठवडा, हा तिसरा आणि चौथा, म्हणजे हे जे तुम्हाला 4 आठवड्याचा प्लॅनिंग दिलेलं आहे. पहिल्या आठवड्यामध्ये तुमचा फाउंडेशन होणार, दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमचा बिल्टअप होणार, तिसऱ्या आठवड्यामध्ये तुमचा ॲडव्हान्स असणार आणि मग मॉक मोड असणार, म्हणजे तुम्ही मॉक रिटन टेस्ट देणार. आता पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही करणार काय, तर पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही काय करणार, तुमचं अप्लाय करणार, ॲप्लिकेशन बघणार, तुम्ही कोणता रिझनिंग बेसिक पहिलं तुम्ही त्या बेसिक तयारी करणार आहे. नंतर डेली बँकिंग अवेअरनेस, म्हणजे डेली बँकिंगवरती जे आलेले प्रश्न आहेत ते गेल्या 6 महिन्याचा जे करंट आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करणार. तर तुम्हाला ह्याची प्रॅक्टिस जास्त केली पाहिजे की डेली बँकिंगमध्ये कोणता आणि ह्याची. त्याच्यानंतर 8 ते 14 बिल्टअपमध्ये तुम्ही डेटा इंटरप्रिटेशन DI म्हणजे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करणार, मग इंग्लिशवरती कॉन्सन्ट्रेट करणार, मग स्पीड ड्रिल्स म्हणजे तुम्ही स्पीड प्रॅक्टिस करणार आणि मग सेक्शनल टेस्ट देणार, म्हणजे एक विषयाची सेपरेट टेस्ट देणार. त्याप्रमाणे तुम्ही 15 ते 21 ह्या ज्याच्यामध्ये ॲडव्हान्स तुमची, म्हणजे तुम्ही इथे केल्यामुळे हे 2 आठवड्यानंतर तुमचं थोडंसं बिल्टअप होईल, थोडं स्पीड येईल, ॲक्युरसी येईल आणि त्यानंतर तुम्ही पझल्स टाईप क्वेश्चन्स, कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड, बँकिंग डीप ड्राईव्ह आणि मॉक टेस्ट तुम्ही द्यायला सुरुवात करणार. पहिली मॉक टेस्ट ही तुम्ही जेव्हा द्याल तेव्हा तुम्ही जवळपास तुमचं 50% पेक्षा वरच्या लेवलला प्रिपरेशन झालेलं असेल हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे तुम्ही 3 आठवड्यामध्ये तुमचं इथे तुम्ही इथपर्यंत पोहोचाल. आता तुमचा जो चौथा आठवडा आहे मॉकमध्ये 5 फुल मॉक टेस्ट द्यायचे आहेत, मग ॲनालिसिस करायचं आहे, फायनल रिव्हिजन करायचं आहे आणि मग ॲडमिट कार्ड तुम्हाला येणार. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला एवढं येणार. तर तुम्हाला ॲडमिट कार्ड येईपर्यंत 5 फुल मॉक टेस्ट झाले पाहिजेत, ॲनालिसिस केलं पाहिजे, फायनल रिव्हिजन झालं पाहिजे. आता हा जो तुम्हाला चार्ट दिलेला आहे, हा संपूर्ण चार्ट हा बघितल्यानंतर तुम्हाला मी एक्सप्लेन एक स्टेप का करतोय, कारण तुमच्या लक्षात येईल की प्रिपरेशनला किती मेहनत लागते आणि किती मेहनत नाही, म्हणजे किती अननेसेसरी अनवॉन्टेड थिंग्स करायचे नाही आहेत, जे करायचे ते तुम्हाला ॲक्युरेसीप्रमाणे, म्हणून तुम्हाला हा चार्ट असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही 45 मिनटं, म्हणजे तुम्ही सिंगल डे रोजचा तुमचा सराव कसा पाहिजे की 45 मिनटं तुम्ही काय केलं पाहिजे, करंट अफेअर्स आणि बँकिंग न्यूज बघितल्या पाहिजेत. मित्रांनो, याचा हा पेपर जो आहे तो 50 मार्काचा पेपर आहे, 50 म्हणजे मिनटं दिले त्यांना आणि ह्याला वेटेज जास्त आहे. त्याच्यामुळे बँकिंग, करंट आणि तुम्हाला इकॉनॉमिक अवेअरनेस हे खूप महत्त्वाचं आहे. 30 मिनटं जे आहेत तुम्हाला रेग्युलरली प्रॅक्टिस क्वांटा स्पीड मॅथ्समध्ये टेबल, स्क्वेअर्स वगैरे, म्हणजे तुम्हाला स्क्वेअर्स, क्यूब्स, ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन याच्यावरती भर द्यायचं आहे. आणि नंतर 20 मिनटं तुमची जी आहेत ती इंग्लिश एडिटोरियल रीडिंगमध्ये गेली पाहिजेत. म्हणजे 20 मिनटं तुमची काय केली पाहिजे, तुम्ही इंग्लिशचे एडिटोरियल्स किंवा पॅराग्राफ, पॅसेज तुम्हाला जेवढं चांगलं इम्प्रूव्हमेंट करता येईल, कारण बघा इथे तुम्हाला सगळ्या बाजूनी, चारही बाजूनी तुमचं डेव्हलपमेंट होतं आणि म्हणून इथे इंग्लिशवरती सुद्धा तुमचं प्रभुत्व येतं, स्पीड ॲक्युरेसी येते. आणि मग 15 मिनटं तुम्ही रिव्हिजन, नोट्स बिफोर स्लीप, मग तुम्ही रिवाईज करायचं आहे. तर 45 मिनटं आणि 30 तुम्ही बघा किती होतात. हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला समजेल की 75 मिनिट्स होतात. हे 15 मिनटं काढली तर 75 आणि 15 किती आले, 90, आणि हा 20 मिनटं 110 मिनटाचा हा रेग्युलरली तुम्हाला डेली सराव. म्हणजे तुम्हाला इतकं जास्त मी काय टाईम देत नाही, तुम्हाला जवळपास 2 तासाचा सराव हा तुम्हाला रेग्युलरली कराव्यात लागणार. त्यानंतर तुम्ही वीक 1 पासून तुमचा जो फाउंडेशन होता त्याच्यावर ते डिस्क्रिप्टमध्ये म्हणजे डिटेल्समध्ये आपण बघूया. फाउंडेशनमध्ये तुमचा फोकस ऑन ॲप्लिकेशन पाहिजे, टास्क तुमचा फॉर्मॅट सबमिट झाला. त्याच्यानंतर तुमचं सेकंड काय पाहिजे की तुम्ही कोणत्या बेसिसवरती लक्ष द्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला सिम्प्लिफिकेशन प्रॅक्टिस करायची आहे, पर्सेंटेजची, रेशोची 50 प्रश्न कमीत करायचे आहेत आणि टेबल्स तुम्हाला 1 ते 30चे स्क्वेअर्स तुम्हाला बाय हार्ट पाहिजे किंवा तुम्ही स्पीडली केले पाहिजेत. रिझनिंग बेसिक जे आहे त्याच्यामध्ये कोडिंग, इनइक्वालिटी, सिलोजिझम्स 50 मार्काचं आणि नोट, शॉर्टकट्स. हे शॉर्टकट्समध्ये तुम्ही नोट्स काढायच्या जेणेकरून तुम्ही जे रिवाईज केलं आहे तुम्हाला रिव्हिजन करायला बरं पडेल आणि तुमचं स्पीड चांगलं येईल. त्याच्यानंतर क्वांटिटी ॲप्टिट्यूड किंवा क्वांटा आणि बँकिंग याच्यामध्ये जास्तीत जास्त लक्ष द्या की प्रॉफिट अँड लॉस, नंतर सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, ॲव्हरेजचे प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे फंक्शन्स, मॉनिटरी पॉलिसी, ह्या सगळ्या गोष्टीवरती तुम्हाला वाचावं लागेल. आता हे कसं आहे की जेव्हा तुम्ही फाउंडेशन करता तेव्हा तुम्ही बघा की क्वांटिटी ॲप्टिट्यूड, बँकिंग, रिझनिंग बेसिक, क्वांटा बेसिक्स आणि ॲप्लिकेशन म्हणजे फॉर्म, म्हणजे सगळं तुम्हाला टास्कमध्ये दिलेलं आहे. तुम्हाला फक्त हे फॉलो करायचं आहे. आता नेक्स्ट स्टेपमध्ये रिझनिंग प्लस बँकिंगमध्ये ब्लड रिलेशन्स, डायरेक्शन्स, अकाउंट टाईप्स, NPA बेसिक, म्हणजे हे तुम्हाला हे सगळं
करायचं आहे. त्याच्यामध्ये इंग्लिश बेसमध्ये ग्रामर रूल्स, एरर स्पॉटिंग आणि तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन पॅसेज. आता ह्याच्यामध्ये कसं होणार, जितकं जास्त तुम्ही ग्रामॅटिकल रूल्स म्हणजे तुम्ही वेगळं वाचत बसल्यापेक्षा पेपर सॉल्व करा आणि तुम्ही त्यांचा स्पीड वाढवा. त्यानंतर टेस्ट प्लस रिव्ह्यूमध्ये मिनिमम तुम्हाला 25 क्वांटिटी ॲप्टिट्यूड, 25 रिझनिंग आणि वीकली तुम्हाला हे CA करंट अफेअर्स त्याचं रिव्हिजन तुम्हाला करणं गरजेचं आहे. तर हा फर्स्ट तुमची मिनी टेस्ट जी आहे ती तुम्हाला द्यावी लागेल वीक 1मध्ये आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. त्यानंतर तुमचं वीक 2 येतं, त्याच्यामध्ये डेटा इंटरप्रिटेशन पण इंग्लिश, म्हणजे जास्त लक्षात आलं आहे इंटरप्रिटेशन प्लस इंग्लिशवरती. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, DI इंट्रोडक्शनमध्ये टेबल अँड बार DI म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन टेबल आणि बार ग्राफवरती 5 सेट्स करायचे आहेत, फ्रॅक्शनवरती जास्त प्रश्न करायचे आहेत, पर्सेंटेज स्पीड ड्रिल्स करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त त्याच्यामध्ये डीपली जाऊन प्रॅक्टिस करायची आहे. ड्रिल्स म्हणजे प्रॅक्टिस डीपली करायचे. DI डाटा इंटरप्रिटेशन प्लस बँकिंगमध्ये पाय आणि लाईन DI, 5 सेट्स फायनान्शियल मार्केट्स सेबीवरती. तुम्हाला ह्याच्यावरती जास्तीत जास्त बँकिंगमध्ये फायनान्शियल मार्केट्स आणि सेबीवरती लक्ष घ्यायचं आहे. आणि DIमध्ये पाय आणि लाईन DI, लाईन DI म्हणजे लाईन डेटा इंटरप्रिटेशन, लाईन ग्राफ वगैरे असतात, पाय चार्ट असतात, त्याच्यावरती हे चार्ट असतात, त्याच्यावरती तुम्ही लक्ष घालायचं आहे. आणि हे जे लाईन आहेत ते ग्राफिकल क्वेश्चन असतात, त्याच्यावर तुम्हाला भर द्यायचं आहे. आता इंग्लिश वोकॅब्युलरी प्लस रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, 2 रीडिंग कॉम्प्रिहेन्शन पॅसेजेस, क्लोज टेस्ट 20 क्वेश्चन्स आणि 30 न्यू वर्ड्स तुम्हाला नेहमी फाईंड करायचं आहे. म्हणजे 2 RC करायचे आहेत, क्लोज टेस्ट 20 प्रश्न करायचे आहेत आणि नंतर तुम्हाला 30 आणि न्यू वर्ड्स फाईंड करायचे आहेत. मग नंतर अर्थमॅटिक जो क्वांटिटेटिव्हचा भाग आहे त्याच्यामध्ये टाईम अँड वर्क, टाईम अँड डिस्टन्स, बोर्ड स्ट्रीम्स 60 प्रश्न तरी करायचे आहेत विथ टायमर. आता इथे तुम्हाला टायमिंग लावणं गरजेचं आहे कारण तुमच्याकडे वेळ फार कमी आहे आणि तुम्ही सेकंड वीकला आलेले आहेत. टायमिंग लावलं की तुम्हाला नक्की समजेल स्पीडमध्ये तुम्ही किती मिस्टेक्स करता आणि तुम्ही किती ॲक्युरेट आहात. तो वीक पॉईंट आणि स्ट्रॉंग पॉईंट तुम्ही डिटेक्ट कराल. त्यानंतर पझल्स स्टार्ट करा. सिटिंगमध्ये लिनियर आणि सर्क्युलर अरेंजमेंट, फ्लोअर पझल्स त्याचे 8 सेट्स जवळजवळ तुम्ही प्रॅक्टिस करायचे आहेत. मिक्स DI म्हणजे पाय चार्ट, लाईन ग्राफ, बार ग्राफ यांचे मिक्स येतील, त्याला कॅसलेट म्हणतो. आणि त्याच्यानंतर मिसिंग DI 5 सेट्स आणि बजेट आणि इकॉनॉमिक सर्वे ह्याच्यावरती प्रश्न येतील. तर सेक्शनल टेस्टमध्ये इंग्लिश 250 प्रश्न 25 मिनिटामध्ये, ओके, हे म्हणजे 25 प्रश्न 25 मिनिटामध्ये आणि क्वांटामध्ये 25 प्रश्न 35 मिनिटामध्ये फुल ॲनालिसिस करा. तसं तुमचा पेपर पॅटर्नमध्ये इंग्लिशला 25 क्वेश्चन्स 25 मार्क 25 मिनिटात दिले. क्वांटामध्ये सुद्धा 25 क्वेश्चन्स तुम्हाला 35 मिनिटात द्यायचे, म्हणजे 25 क्वेश्चन 25 मार्क 35 मिनिटात करायचा. 30 फुल ॲनालिसिस करा. आता ॲनालिसिस केल्यानंतर तुम्हाला समजेल की तुमचं पझल्स बिगिन प्लस फर्स्ट सेक्शन म्हणजे तुम्ही कुठल्या लेवलला आहात, तुमचा स्टेज कुठे आहे हे तुम्हाला वीक 2मध्ये समजेल. आता मित्रांनो आपला 3rd वीक चालू झाला. थर्ड वीकमध्ये तुमचं पझल्स, कॉम्प्युटर आणि बँकिंग स्टॅटिकवरती तुमचा भर दिला पाहिजे. आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला समजेल की ॲडव्हान्स पझल्स, कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड, बँकिंग स्टॅटिक आणि कॉन्टा ॲडव्हान्स हे तुम्हाला जास्त 4 विषय तुम्हाला 3rd ह्याच्यामध्ये करायचं आहे. तर ॲडव्हान्स पझलमध्ये बॉक्स आहे, शेड्युलिंग आहे, मिक्स पझल्स आहेत, त्याचे 8 सेट करायचे आहेत आणि इनपुट आउटपुट सुद्धा तुम्हाला करायचं आहे. कारण इनपुट आउट हा रिझनिंगमध्ये सगळ्या बँकिंगच्या, उद्या SBIला बसलात तुम्ही, RBIला बसलात किंवा कोणत्याही बँकेची एक्झाम देत असाल तुम्ही बँकिंग आणि इन्शुरन्समध्ये, तर तुम्हाला हे कामाला येणारा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये लॉजिक तुमचं सुधारेल. कॉम्प्युटर ॲप्टिट्यूडमध्ये मात्र नंबर सिस्टम्सवरती भर द्या, फ्लो चार्ट्सवरती भर द्या, लॉजिक गेट्सवरती भर द्या. त्याचे 40 प्रश्न तरी तुम्ही प्रॅक्टिस करायचे आहेत. बँकिंग स्टॅटिकवरती म्हणजे स्टॅटिक प्रश्न म्हणजे बँकेचे जे आता जसं बँकेचे हेडक्वार्टर का बदलत नाही, ते करंटमध्ये येत नाहीत, ते म्हणजे आहेतच, ते कितीतरी वर्ष बँकेचं हेडक्वार्टरच असतं. टॅग लाईन्स, RBIची हिस्ट्री, PNB स्कीम्स आणि म्हणजे PNB स्कीम, कारण PNBची एक्झाम्स आहे आणि 1 पेज नोट्स तुम्ही तयारी करा, जेणेकरून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टीचं चांगलं नॉलेज येईल. आता कॉन्टामध्ये डाटा सफिशियन्सी, क्वांटिटेटिव्ह कम्पेअर आणि क्वाड्रॅटिकचे 50 प्रश्न तुम्हाला करायचे आहेत. आता हे जेव्हा तुम्ही क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये ॲडव्हान्स कराल तर डाटा सफिशियन्सी, क्वांटिटी कम्पेअर आणि क्वाड्रॅटिक म्हणजे तुम्हाला या परीक्षेमध्ये जो डाटा इंटरप्रिटेशन पार्ट आहे आणि ॲनालिसिस पार्ट आहे त्याच्यावरती जास्त लक्ष द्यायला सांगितलेलं आहे. आता वीक 3मध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा ॲडव्हान्स करायचे आहेत. त्याच्यामध्ये पॅरा जम्बल्स, पॅराग्राफ्स आहेत, कनेक्टर्स ते असतात, फ्रेज रिप्लेसमेंट हे 40 प्रश्न आहेत आणि त्याच्यानंतर मराठी आणि फुल 150 क्वेश्चनचा 180 मिनिट्सचा विथ सेक्शनल टायमर्स हे सुद्धा तुम्हाला करायचं आहे. आता हे सगळं करत असताना आपल्याला दुसरं महत्त्वाचं म्हणजे
आपण वीक 4कडे येतो आणि वीक 4कडे आल्यानंतर आपल्याला मॉक टेस्ट फुल मॉक टेस्ट द्यायचं आहे. त्याच्यामध्ये वीकेस्ट सेक्शन आणि वीक एरिया रिपेअर करायचं तुम्हाला फुल डे ऑन वीक सेक्शन्स. मॉक 3 प्लस जनरल अवेअरनेसमध्ये तुम्हाला फुल 3 महिन्याचा करंट अफेअर्स करायचा आहे आणि स्पीड आणि ॲक्युरसीमध्ये 3 सेक्शनल्स रिझनिंग प्लस DI प्लस GA म्हणजे हे 3 सेक्शनल तुम्ही जे आहेत ते रिझनिंगवरती प्रश्न आहेत किंवा DI किंवा GA प्रश्न आहेत ती अटेम्प्ट स्ट्रॅटेजी म्हणजे 5 मधले तुम्ही 3 सेक्शन पहिले घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर मॉकमध्ये क्लिअर कट ऑफ्स इन ऑल 5 सेक्शन म्हणजे 5 मॉकमध्ये पूर्ण 5 सेक्शन घेऊन करायचं आहे आणि कट ऑफ बघायचे तुमचे किती आहेत ते. त्याचबरोबर तुम्हाला बँकिंग अवेअरनेस डे बरोबर आहे त्याच्या डेजमध्ये तुम्ही फुल GA रिव्हिजन करायचं आहे. स्टॅटिक करंट दोन्ही म्हणजे स्टेबल आहे किंवा करंट आहे. तर PNBचे जनरल अवेअरनेसचे 100 प्रश्न करायचे आहेत. PNBच्या वरती प्रश्न विचारले जातील. मॉकची 5वी फायनल मॉक टेस्टमध्ये लास्ट मॉक ॲट युअर ॲक्च्युअल एक्झाम स्लॉट टाईम म्हणजे जसं एक्झाममध्ये जो स्लॉट टाईम दिला आहे तशी तुमची मॉक टेस्ट झाली पाहिजे. आणि लाईट रिव्हिजन म्हणजे शेवटी तुम्हाला थोडं लाईट रिव्हिजन करून फॉर्म्युलाज 1 लाईन करंट अफेअर्सचे 1 लाईनर्स डाउनलोड करा ॲडमिट कार्ड आणि नो न्यू टॉपिक्स. आता तुम्हाला या 4थ्या आठवड्यात शेवटच्या क्षणामध्ये कुठलाही नवीन टॉपिक्स घ्यायचं ना जे तुम्ही आतापर्यंत केलं आहे ते तुम्हाला फायनल करायचं आहे आणि नंतर तुम्हाला रेस्ट. आता हे सगळं झाल्यानंतर तुमचं जे शेड्यूल आहे ते सकाळी 5:30 ते 7मध्ये तुम्ही मेन टॉपिक ऑफ द डे फ्रेश करायचं आहे. मग लंच ब्रेक घ्या. 7:30 ते 9मध्ये प्रॅक्टिस क्वेश्चन्स आणि DI पझल्स करा. त्याच्यानंतर 9 ते 9:45मध्ये बँकिंग अवेअरनेस आणि इंग्लिश रिडिंगवरती लक्ष द्या. त्यानंतर 9:45 to 10मध्ये तुम्ही नोट रिव्हिजन अँड प्लॅन नेक्स्ट डे करा आणि विकेंड्स ऑफमध्ये तुम्ही 2 ते 3 तास फुल मॉक आणि करा. म्हणजे इथे तुम्ही जॉब करत असाल म्हणून तुम्हाला हा ब्रेक दिलेला आहे तुम्हाला एवढा मोठा आणि तुम्ही बाकीच्या ह्या गोष्टी करायच्या म्हणजे हार्डली तुम्हाला 2 सव्वा 2 तास किंवा 2.5 तास तुम्हाला प्रॅक्टिस करून तुम्ही एक चांगला जॉब गव्हर्नमेंट खात्यामध्ये घेऊ शकता आणि ते पण बँकिंग क्षेत्रामध्ये. मित्रांनो विनिंग रूल्स काय की GA हा सगळ्यात महत्त्वाचा जनरल अवेअरनेस पार्ट आहे. त्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस इकॉनॉमिक बँकिंग 50 मार्काचा तो डिसायडर आहे. क्लिअर कट ऑफ इन एव्हरी सेक्शन पाहिजे. 40% GA जनरलला आणि 35 रिझर्वला हे लक्षात ठेवा. याच्या खाली गेला आणि तुम्ही बाकीच्या पेपरमध्ये फुल मार्क्स पण मिळाले तुम्ही क्वालिफाय होणार नाही. 90 ॲक्युरेट अटेम्प्ट्स बीट 120 रिस्की अटेम्प्ट्स म्हणजे पूर्ण 120 प्रश्न अटेम्प्ट करायच्याऐवजी 90 ॲक्युरेट अटेम्प्ट करायचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला किती प्रश्न सुटले याच्यापेक्षा तुम्ही सेक्शनल पासिंग तर तुम्ही करणारच मेरिटमध्ये याचा प्रयत्न करा आणि त्याच्यामध्ये चांगली मार्क मिळवा. ईच सेक्शन इझी जे QS आहेत फर्स्ट राऊंड आणि टफ आणि QS सेकंड राऊंड म्हणजे जे इझी क्वेश्चन्स आहेत ते फर्स्ट राऊंडमध्ये आणि सेकंड राऊंडमध्ये टफ तुम्ही प्रश्न करा. तर आपण जेव्हा बघतो तेव्हा कुठलेही समजा 25 प्रश्न 35 तर पहिल्यांदा नजरेत तुम्हाला समजतं की इझी आहेत मला जमतील ते पहिले अटेम्प्ट करा. इंटरव्ह्यू प्रिपरेशन स्टार्ट आफ्टर रिटन टेस्ट आणि फोकस ऑन रिटन टेस्ट म्हणजे तुम्ही आधी करू नका. तर तुम्ही मित्रांनो हे सर्व जी माहिती आहे त्यासाठी तुम्ही हॅलो सर ह्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. अशी नवीन इन्फॉर्मेशन तुमच्यासमोर मी नेहमी देईन. तर तुम्ही लवकरात लवकर याचं प्रिपरेशन स्टार्ट करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या काळामध्ये अशीच माहिती तुमच्यासमोर मी आणत जाईल. थँक्यू.